म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. एकदाच नोंदणी करून त्या क्रमांकाद्वारे कोणत्याही मंडळासाठी अर्ज करता येईल. 5 जानेवारीपासून या नोंदणीला सुरुवात होणार आहे. मार्चच्या निवासी डॉक्टरांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. 15 दिवसात निवासी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत सकारात्मक पावलं उचलली जातील असं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनांनी आश्वासन दिलंय. मात्र तरीही डॉक्टरांचा संप सुरूच आहे. राज्यभरातील 7,000 डॉक्टर संपात सहभागी झालेत. निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचा फटका रुग्णालयातील आरोग्य सेवेला बसलाय. संपामुळे नियोजित शस्त्रक्रियांपैकी 50% शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्यात. मुंबईतल्या गोवंडी भागात 3 वर्षांच्या गोवंडीत आजही ठाण्यामध्ये अजित पवारांविरोधात आंदोलन केलं जाणार आहे. आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. धर्मवीर हा मुद्दा चांगलाच तापला असून अजित पवारांना पाकिस्तानामध्ये पाठवा असं वक्तव्य भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केलंय. त्यावर मग महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांनाही पाकिस्तानात पाठवा असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या महेश तपास यांनी दिलंय. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 192व्या जयंतीनिमित्तानं नायगावच्या जन्मस्थान असलेल्या त्यांच्या गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी आयोजित सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, अतुल सावे उपस्थिती लावणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा आणि नागपूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावरती आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं मुख्यमंत्री साताऱ्यातील सावित्रीबाईंच्या नायगाव इथल्या जन्मस्थळाला भेट देणार आहेत. बुलढाण्यातील सिंदखेड राजा इथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा क्रांतीज्योत यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही यात्रा मा जिजाऊ यांच्या सिंदखेड राजा इथून थेट सावित्रीबाई फुले यांच्या नायगावपर्यंत जाणार आहे. मा जिजाऊंना वंदन करून यात्रेची सुरुवात झाली. साताऱ्यातल्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरमधल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनाला हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरमधील 108व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी ऑनलाईन या कार्यक्रमाला हजेरी लावतील. यात महिलांसह समाजाच्या सर्व घटकांच्या समावेशक सहभागातून शाश्वत विकासावरती लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार, खासदार जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अयोध्येला जाऊन श्रीरामाचं दर्शन घेतील. अयोध्येतील महंतांनी सोमवारी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेत अयोध्येत येण्याचं त्यांना निमंत्रण दिलंय. 45 लोकसभा आणि 200 विधानसभा जागा भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना जिंकेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. डबल इंजिन सरकारवरती जनतेचा विश्वास आहे. जेवढी ताकद भाजपला तेवढी ताकद शिंदेंच्या सेनेला देणार असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं. नाराजीच्या चर्चा पंकजा मुंडेंनी फेटाळून लावल्यात. माझं नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये असण्याचं कारणच नाही, कारण हा लोकसभा मतदारसंघ माझा नाही, म्हणून मी नाराज आहे असं म्हणणं चुकीचं आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. भाजपच्या लोकसभा मिशनबाबत नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपचं मिशन आहे, मात्र बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची युती निवडणुकीमध्ये असणार आहे असं गुलाबराव पाटलांनी सांगितलं. संजय शिरसाटांच्या मुलाच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरती गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली. आपण एका जबाबदार व्यक्तीचे चिरंजीव आहात, असं करणं योग्य नाही. जर खरंच त्यांनी धमकी दिली असेल तर शिरसाटांच्या मुलाला समज देऊ असं गुलाबराव पाटील म्हणाले. जितेंद्र आव्हाडांनी धर्मवीर संभाजीराजेंच्या वडू तुळापूरमधील समाधीस्थळी नाक घासून माफी मागावी असं वक्तव्य स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांनी केले. औरंगजेबाचं समर्थन आणि हिंदू धर्मावरती बोलणाऱ्यांनी पाकिस्तानात जावं असं वक्तव्य करत मराठा नेते आबासाहेब पाटील यांनी संताप व्यक्त केला. अजित पवारांच्या विधानाचे मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरांनी समर्थन केलंय. जोपर्यंत राज्यसत्ता ताब्यात नाही तोपर्यंत काही नाही. पवारांच्या वक्तव्याप्रकरणी राजकारण जास्त सुरू आहे. सत्य जे आहे ते नाकारून चालणार नाही असं पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले. चंद्रपुरातली परिस्थिती भाजप विरोधी आहे. चंद्रपुरात काँग्रेसचा खासदार निवडून येणार असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. परभणीतील गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टेंच्या वक्तव्यानं खळबळ माजली आहे. तुम्ही मला निवडून दिलं म्हणून मला जीवदान मिळालं नाही, नाहीतर मी आत्महत्या केली असती असं विधान रत्नाकर गुट्टेंनी केलं.
भारत राष्ट्र समिती पक्षाकडून महाराष्ट्रामध्ये 4 सभा घेण्यात येणार आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची पहिली सभा नांदेडमध्ये होणार आहे, तर पुढील सभा शिवनेरी किल्ला, परभणी आणि औरंगाबादमध्ये होणार आहे. मुंबईमध्ये 4 ते 6 जानेवारी दरम्यान विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. यात जगभरातील मराठी भाषा प्रेमी एकाच मंचावरती येणार असून 500हून अधिक परदेशी नागरिक हजेरी लावणार आहेत. झारखंड येथील सम्मेत शिखर या जैनांच्या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यामुळे जगभरात संताप व्यक्त होतोय आणि या निर्णयाविरोधात भिवंडी शहरामध्ये विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो जैन बांधव भगिनी रस्त्यावरती उतरले होते. वरळीतल्या बीडीडी चाळीतील दुकानदारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासामध्ये अन्य रहिवाशांप्रमाणे 500 चौरस फुटांच्या जागेची मागणी दुकानदारांनी केली आहे आणि यावेळी दुकानदार आणि रहिवासी यांच्यामध्ये दुजाभाव का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं केलाय. पंढरपुरातल्या टाकळी ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारनं 22 कोटी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. टाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी एकत्रित येत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण घटल्यामुळे अनेक मासे मृत्युमुखी पडत आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर या 2 महिन्यात वाढलेला कमाल तापमानाचा परिणाम राज्यातल्या जलसाठ्यावरती झालाय. त्यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये विक्रमी सुमारे 97% पाणी जमा होऊनही 2च महिन्यात त्यात 12% घट झाली आहे. गेल्या वर्षात वाहन विक्री तब्बल 23% वाढली आणि या वर्षात जवळपास 38 लाख वाहनांची विक्री झाली असून त्यात ई वाहनांच्या विक्रीची लाट दिसली असून 300% विक्री वाढली आहे. राज्यामध्ये एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना सुद्धा उच्च सुरक्षा क्रमांक पाट्यांबाबतची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे आणि यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने 31 डिसेंबरला मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 134 जणांकडून 79,100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. तसंच अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या 53 जणांविरोधात कारवाई करण्यात आली. नवी मुंबई एमआयडीसी भागात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावरती अनधिकृत पार्किंग झाल्याचं दिसतंय. संपूर्ण रस्त्यावरती रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत वाहनं उभी करून ठेवली असून त्यामुळे परिसरातल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. उल्हासनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. दूषित पाणी आणि विद्यार्थ्यांना जेवणामध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. नवी मुंबईतल्या उद्यानात कचऱ्याचे ढीग साचल्याचं दिसतंय. त्यामुळे इथे फिरायला येणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कन्नड तालुक्यातील आडगाव जेऊर येथील शेतकरी सोनावणे आपल्या कुटुंबियांसोबत कापूस वेचण्यासाठी गेले होते. त्यांच्यावरती जंगली कोल्ह्यानं अचानक हल्ला केला आणि या हल्ल्यात 3 वर्षीय धम्मपरीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. जळगावमधील कासगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेमधून खाली पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. पाचोरा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जळगाव शहरातील शेतीचं साहित्य विक्री करणाऱ्या चित्रा ट्रेडर्स हे दुकान चोरट्यांनी फोडलं. दुकानातील 72,000चा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम इथे रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकाविरोधात साखरखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. चोरट्या मार्गाने रेशनच्या तांदळाची वाहतूक होत असल्याचं आढळून आल्यामुळे जीवनावश्यक वस्तू नियमानुसार कारवाई करण्यात आली. धुळे शहरात उत्तर प्रदेशातील एका मजुराचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. गोंदियातील सडक अर्जुनी तालुक्यातील डुगीपार इथे पुलावरती चढत असताना मॅग्नीज वाहून नेणारा ट्रक आगीमध्ये जळून खाक झाला. या ट्रकचा टायर फुटला आणि दुभाजकावरती आदळून आग लागल्याची माहिती मिळाली आहे. यात जीवितहानी सुदैवानं झाली नाही. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नायगाव रेल्वे पुलाखाली ट्रेलर अडकल्यामुळे वर्सोवा पुलाच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवरती आला. वर्सोव्याच्या जुन्या पुलावरून अवजड वाहतुकीसाठी बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू आहे. उल्हासनगर शहरातील एका बिल्डिंगच्या टेरेसवरती बदलापूर आणि
कल्याण वन विभागानं धाड टाकली. या धाडीमध्ये टेरेसवरती 25 ते 30 पोपट बेकायदेशीरित्या पिंजऱ्यात बंद केले होते आणि यातील काही पोपट हे मृत अवस्थेत आढळले. या प्रकरणी वन्यजीव संरक्षक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वन विभाग तपास करत आहे. धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मार्डचे डॉक्टर संपावर गेलेत. सध्या राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन देण्याची मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा प्रबळ व्हावी यासाठी तत्कालीन राज्य सरकारनं खनिकर्म विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याला रुग्णवाहिका दिल्या होत्या. मात्र चालकच नसल्यामुळे या रुग्णवाहिका धुळखात पडू नयेत. त्यामुळे रुग्णवाहिका असतानाही उपयोगात येत नसल्यामुळे याचा परिणाम रुग्णसेवेवरती होतोय. सिंधुदुर्गातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सेवेतून कमी करण्यात आलेल्या 19 कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला. या कर्मचाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन छेडलं असून आंदोलनाला 13 दिवस पूर्ण झालेत. आमच्यावरती सहसंचालक जाणून बुजून अन्याय करत असल्याचा आरोप आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलाय. सांगलीतल्या जत तालुक्यातल्या पांडोझरी गावामध्ये मुलांच्या हट्टानं पालकांना निर्व्यसनी बनवलंय. शिक्षकांच्या मदतीनं या मुलांनी घरोघरी जाऊन व्यसनमुक्तीचं आवाहन केलं. त्यानंतर 1-2 नव्हे तर तब्बल 40 कुटुंबातील पुरुषांनी मुलांच्या हट्टापुढे व्यसनमुक्तीचा मार्ग स्वीकारला. नांदेडमधील सीमावर्ती भागातील समस्यांबाबत प्रशासनानं आयोजित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागल्यानं आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे 5 जानेवारी रोजी होणारी बैठक पुढे ढकलली गेली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्ह्यातील 42 पोलीस शिपाई पदासाठी होणाऱ्या या भरतीसाठी 3000हून अधिक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेत. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीमध्ये पोलीस स्थापना दिनानिमित्तानं पोलीस दलाकडून रॅली काढण्यात आली. पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या हस्ते ध्वज दाखवत रॅलीला सुरुवात झाली. नांदेडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भाई केशवराव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय जमला होता. ठाण्यातील ज्येष्ठ गिर्यारोहक शरद कुलकर्णींनी वयाच्या 60व्या वर्षी अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखर माउंट विन्सन सर करून नवा विक्रम केलाय. वयाच्या 60व्या वर्षी कठीण शिखर सर करणारे ते पहिले गिर्यारोहक ठरले. ठाण्यातल्या माहुली किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम राबवून शंभूदुर्ग प्रतिष्ठाननं नववर्षाचं स्वागत केलं. गडावरती येणाऱ्या पर्यटकांना गड चढताना रस्त्यांची माहिती व्हावी यासाठी दिशादर्शक फलक लावत भगवा ध्वजही उभारला गेलाय. प्रशासन या किल्ल्याकडे दुर्लक्ष करत असून सामाजिक संस्थांनाही आडकाठी करत असल्याचा आरोप केला जातोय. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानींचा नातू पृथ्वीचा दुसरा वाढदिवस सोमवारी साजरा झाला. मुंबईतल्या जिओ गार्डनमध्ये वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. या पार्टीला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. पहिल्या राष्ट्रीय मर्दानी अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन देहुगाव इथे करण्यात आलं होतं. या स्पर्धेला भारताच्या विविध राज्यातून 200 खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्र संघानं यामध्ये प्रथम अजिंक्यपद चषक जिंकण्याचा मान मिळवलाय. दिल्लीतल्या कंजवला अपघात प्रकरणाचा रिपोर्ट तातडीनं सादर करण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी पोलिसांना दिलेत. या प्रकरणी 5 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्याशिवाय कुटुंबियांनी मृतदेह घेण्यास नकार दिलाय. उत्तर प्रदेशच्या हरदोई इथे काही व्यक्तींनी भाजपच्या जिल्हाध्यक्षाला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. राजकीय वैमनस्यातून जिल्हाध्यक्षाला मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये चक्क रुग्णालयाच्या वॉर्डमध्येच महिला कर्मचाऱ्यांनी 31 साजरा केला आणि चित्रपटाच्या गाण्यांवरती या महिला वॉर्डमध्ये नाचत होत्या. या जल्लोषाचा त्रास रुग्णालयातल्या रुग्णांना होईल याची देखील चिंता त्यांना नव्हती आणि या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या छतपूरमध्ये 2 गटात हाणामारी झाली आणि या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मुलीला धक्का लागल्याच्या वादातून मुलांच्या 2 गटात बाचाबाची झाली. त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. या घटनेत इथे असलेला एक ज्येष्ठ व्यक्ती गंभीर जखमी झालाय.
मध्य प्रदेशातल्या इंदूर येथे हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला. एक किरकोळ वादातून काही नराधमांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली. मानवी वस्तीत ही हत्या केली असून मुलाच्या मदतीला यावेळी कुणीच धावून आलं नाही. बिहारच्या बगा इथे काही नागरिकांनी एका मुलाला काठीनं मारहाण केली. हा मुलगा चोरी करण्यासाठी घरात घुसल्याचा आरोप नागरिकांनी केला. मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. गुजरातच्या सुरतमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात पतंग विक्रीला आल्याचं दिसतंय. वाढलेल्या महागाईचा परिणाम पतंगाच्या किमतीवर सुद्धा दिसून येतोय. पतंग आणि मांजाच्या किमतीत यंदा 20% वाढ झाली आहे. तसंच चायनीज मांजावरती बंदी असल्यानं देशी मांजाच्या मागणीत वाढ झाली आहे. इतरही अशाच बातम्या पाहूयात मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती खूपच खालावत असल्याचं दिसतंय. रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांच्या रांगा लागल्या. त्यामुळे हेनान प्रांतात रुग्णालयानं ऑनलाईन सेवा सुरू केल्या. त्यामार्फत रुग्णांना घरबसल्या उपचार सांगितले जात आहेत. परदेशी नागरिकांना कॅनडामध्ये घर घेण्यास 2 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. स्थानिकांना योग्य दरात घरं विकत घेता यावीत यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. परदेशी नागरिक कॅनडामध्ये घरं घेत असल्यामुळे घरांच्या किमती गगनाला भिडल्याचं सरकारचं म्हणणं आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांना 10 जानेवारीला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. याबाबत पंतप्रधानांनी संसदेला पत्रही लिहिलंय. 10 जानेवारीला प्रचंड यांची बहुमत चाचणी होणार आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदावरून पायउतार झालेले गोताबाया राजपक्षे यांनी अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी अर्ज केलाय. 2019 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी गोताबायांनी त्यांचं अमेरिकन नागरिकत्व सोडलं होतं. आता त्यांनी पुन्हा अर्ज केलाय. ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार होणार आहेत. व्हॅटिकन दफनभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार असून यावेळी ब्राझीलचे राष्ट्रपती लुईज इनासियो लुला डी सिल्वा यांच्यासह मान्यवर इतर उपस्थित असतील. भारत आणि श्रीलंकेमध्ये आज T20 सामना होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती हा सामना होणार असून कर्णधार हार्दिक पांड्यासह युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय. बहुचर्चित आगामी गांधी गोडसे एक युद्ध या राजकुमार संतोषी यांच्या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला. या सिनेमात महात्मा गांधीजींच्या भूमिकेत दीपक अंतानी तर नथुराम गोडसेंच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर दिसतोय. टीझर पाहून या सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आणि हा सिनेमा 26 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित शाकुंतलम या सिनेमाच्या प्रदर्शनाची नवी तारीख समोर आली आहे. हा सिनेमा आता 17 फेब्रुवारी 2023 पासून जगभरात रिलीज होणार आहे. या सिनेमात समांथा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सूर्या या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा सिनेमा 6 जानेवारीला प्रदर्शित होतोय. ट्रेलर पाहून या सिनेमात जबरदस्त ऍक्शन बघायला मिळणार असं दिसतंय. मम्मा माझा होणारा नवरा तयार असेल असा एकदम स्मार्ट हँडसम. अभिनेत्री तारा सुतारिया आणि आधार जैन यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी. तारा आणि आधार यांचं ब्रेकअप झालंय. बराच काळ डेट केल्यानंतर दोघांनी आपलं नातं इथेच संपवण्याचा निर्णय घेतलाय.